नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. सो आज आम्ही आलो आहोत रिप्लेस ॲक्वेरियम मध्ये. सो हे साऊथ कॅरोलिना मधील मार्टल बीचवर असलेलं फेमस ॲक्वेरियम आहे. सो आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवेनच. सो चला बघूया की आतमधून ॲक्वेरियम कसं आहे. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया. हा एंट्रन्स आहे आणि छान असं इकडे त्यांनी मोठं फिश टँक ठेवलेलं आहे. सो आतमध्ये आल्यानंतर हे बघा इकडे हे असं त्यांनी एंट्रन्स ठेवलेलं आहे. एंट्रन्स लॉबी आहे ही. सो चला आपण या साईडून स्टार्ट करूया. बघूया काय काय आहेत गोष्टी बघण्यासाठी. सो हा आहे डबल लाईन फ्युसिलायर. सगळीकडे काचेमध्ये ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फिश. सो आपण वन बाय वन बघत जाऊया. थोड्याफार मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन आणि सगळ्याच गोष्टी मला नाही वाटत पॉसिबल होतील कारण भरपूर ऑप्शन्स आहेत. आणि हा बघा असा ह्याचं नाव आहे ग्रीन विर्चिन आणि ह्याचं तोंड बघा कसं आहे हॉर्स सारखं. सो एकदम युनिक आहे हे बघा. आणि हा वाला फिश आहे तो कॅनडाचा आहे. सो ह्याचं तोंड बघा एकदम वेगळं आहे. आणि हा बघा हा आहे अमेरिकन लॉबस्टर. याची साईज बघा किती मोठा आहे. इकडे 4-5 लॉबस्टर यांनी ठेवलेले आहेत जे साईजला खूप जास्त मोठे आहेत. सो आता आपण बघणार आहोत पेंग्विन सेक्शन. तर आपण पेंग्विन म्हणलं की आपल्या डोक्यात फक्त एकच इमेज येते ती म्हणजे समटाइम्स ही असते किंवा ती असते. एकाची इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही साईज पण बघू शकता. प्रत्येक पेंग्विनची साईज पण आहे वेगवेगळी आहे. तो आहे सगळ्यात लहान आणि साईज मोठी 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 होत जात. हा पेंग्विन बघा जवळपास एवढ्या हाईटचं असतं. सो यांचं नाव पण वेगवेगळं आहे. सो तुम्हाला इथे बोर्डवर दिसत असेल. आणि इकडे बघा पेंग्विन्स ठेवलेले आहेत. आणि इथे आतमध्ये आहेत ओरिजिनल वाले पेंग्विन्स. सो इथे त्यांना या काचेच्या आतमध्ये ठेवलेलं आहे आणि पेंग्विनसाठी जे काही रिक्वायर्ड टेम्परेचर वेदर असतं ते इथे मेंटेन केलेलं आहे. झोपली. आता आपण या साईडला जाऊया. इथे बघूया काय काय गोष्टी आहेत. किती छान असं बनवलेलं आहे बघा.
आणि हा बघा, हा जो फिश आहे तो रोबोट फिश आहे. आता आपण रोबोटचा वापर तर सगळीकडेच बघत आहोत. सो इथे ह्यांनी रोबोट फिश पण बनवलेले आहेत. सो हे 2 प्रकारचे फिश आहेत. एक ऑरेंज आहे आणि एक ब्लू आहे. ऑरेंजवाला तर अगदी रिअल वाटत आहे. ब्लूवाला समजून येत आहे की तो रोबोट फिश आहे. पण ऑरेंजवाल्यामध्ये एकदम रिअलिस्टिक फील आहे. सो आता ह्या साईडचं पूर्ण सेक्शन बघून झालेलं आहे. सो आता ह्या साईडला बघूया काय आहे. चला. Oh, look at that. सो हा आहे रेड पिराना. अशी स्किन आहे याची. हा बघ इकडे आहे. चला आता आपण खाली जाऊया. खाली पण भरपूर आहेत गोष्टी बघण्यासारख्या. चला. आता या साईडला एक नवीन एंट्री आहे. सो इथे बघूया आपल्याला कोणते फिश बघायला भेटतात. हा एक वेगळ्याच प्रकारचा मासा आहे. वेनमस फिश. ओ, रेड लायन फिश. खूप असे वे बनवले आहेत. खूप छान असं इंटरेस्टिंग बनवलंय. सो आता आपण याच्या आतमध्ये जाऊया. शार्क. 1 2 3 शार्क आहेत. 3. हा एक आला. सो हा फिश बघा कसा आहे आणि बऱ्याच वेळा झालं मी नोटीस करते की हा फिश मला सतत फॉलो करत आहे. मी जिकडे जाते तिकडे तो माझ्या पाठी येत आहे आणि या फिशची साईज बघा किती मोठा आहे. आजचा दिवस माझा या फिशमुळे खूप छान गेला आहे. कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवते. सो मी इकडे तिकडे फिरत होते. आज गर्दी कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला फुल इकडे टाईम स्पेंड करायला भेटत आहे आणि मी दुसऱ्या फिशसोबत टाईम स्पेंड करते तर तो फिश परत माझ्या पाठीमागे आलेला आहे आणि हा मोमेंट जर व्हिडिओमध्ये कॅप्चर झाला नसता तर तुम्हाला काय मलाही विश्वास बसला नसता. सो बघा
ज्या ठिकाणी मी थांबली आहे तिथे अगदी बरोबर माझ्या डोक्यावर येऊन तो तिथे कॉन्स्टंट थांबलेला आहे. आय डोंट नो त्याच्या माइंडमध्ये काय चालू आहे आणि तो सतत खाली बघत आहे आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की ते काचेचं आवरण आहे. त्या काचेच्या आवरणावरती तो बसला आहे. एवढा मोठा फिश त्या काचेवरती बसला आहे. माझ्यासाठी हा खूप छान आनंदाचा क्षण होता. कारण असा मोमेंट मला आज भेटेल जो मी आयुष्यभर लक्षात ठेवीन असं वाटलंच नव्हतं. सो या फिशमुळे माझा खूप छान टाईम स्पेंड इथे झाला. प्राण्यांची पण एक वेगळीच भाषा असते. कदाचित काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल, पण आय डोंट नो त्याचं काय म्हणणं आहे. आणि तो बराच वेळ माझ्यासोबत टाईम स्पेंड करत होता. मी इथे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो एकटक खाली माझ्याकडे बघत आहे. इथे आजूबाजूला लोकं पण येत आहेत, जात आहेत, पण तो सगळ्यांना इग्नोर करून तिथेच थांबलेला आहे. मग मी पण बाकी सगळ्यांना इग्नोर करून कॉन्स्टंट त्याच्यासोबत टाईम स्पेंड करत आहे. आणि मला फार छान वाटत आहे, कारण असा मोमेंट प्रत्येकाला लाईफमध्ये अनुभवायला नाही भेटत. सो असा बराच वेळ मी त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि पुढे निघून आले, तर बघा तो परत त्याच्या जागेवरून हलला आणि आता परत माझ्या बाजूने येत आहे. सो मला समजत नाही आहे त्याच्या माइंडमध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे. सो ना मी खूप वेळ झाले इकडे टाइमपास करते. आज थोडी लोक कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर स्पेस भेटलाय. आणि हा मासा बघा, हा फिश आहे ना, हा मगापासून इकडे तिकडे इकडे तिकडे पळत होता. मी कंटिन्यू बघत होती, तिकडे गेले तिकडे येत होता, इकडे गेले इकडे येत होता. आणि किती वेळ झाला आता हा इथे असा येऊन बसलाय. मी ज्यावेळी मगाशी इथे होते त्यावेळी तो मला फॉलो करत करत इकडे आला, तिकडे गेले तिकडे गेला, खूप वेळ फॉलो करत होता. आणि आता मी ज्यावेळी इकडे थांबली तर तो तिथेच कॉन्स्टंट थांबून आहे. आता मला थोडी भीती वाटते की त्याला काय झालं आहे. पण तो बराच वेळ झाला बघा कसं कॉन्स्टंट बसलेला आहे. आणि त्याचं तोंड उघडतोय बंद करतोय. आय डोंट नो बाकी त्याच्यासोबत काय चालू आहे. एवढ्या मोठ्या काचेवरती तो कसा काय बसलाय. सो ऑलमोस्ट अर्धा तास मी टाईम त्या फिशसोबत स्पेंड केला आणि फायनली हार्ड बाय बोलून मी आता दुसरे फिश बघण्यासाठी पुढे आलेली आहे, दुसऱ्या टनेलमध्ये. खूप मोठा टनेल आहे, खूप सारे फिश आहे. हा एक्सपिरियन्स ऑसम होता. तर इथे काय काय आहे बघूया. सो इथे या लोकांनी जेलीफिश ठेवलेले आहेत आणि या जेलीफिशला आपण स्पर्श करू शकतो. सो मी या अगोदर कधीही जेलीफिशला टच केलेलं नाही आहे. सो फर्स्ट टाईम टच करणार आहे. बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. सो जेली म्हटलं की आपल्याला जेली आठवते, पण मी टच केल्यानंतर समजलं की हा खूप सॉफ्ट आणि एकदम छान फील आहे. जसं की आपण वेल्वेटला टच केल्यानंतर आपल्याला स्मूथ फील येतो, सेम तसाच फील ह्या जेलीला टच केल्यानंतर येत आहे. तो सेक्शन बघून झाला. आता हा नेक्स्ट सेक्शन जो आहे स्लॉट व्हॅली.
सो सगळीकडे इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली असते. कोणत्याही सेक्शन मध्ये गेला ना तर तिकडे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण आम्ही प्रत्येक इन्फॉर्मेशन रीड करत नाहीये कारण तेवढा वेळ पण नाहीये. सो हे त्याची लाईफस्टाईल ही अशी असते. त्यांनी इथे दाखवलेलं आहे. सो बघूया आपण. तिथे बसलाय पण अंधार आहे ना आतमध्ये. सो किती छान असं त्यांनी बनवलंय. असं वाटतं आपण रिअल फॉरेस्ट मध्ये आलेलो आहोत. सो इथे बसण्यासाठी पण दिलंय. सो चला आपण ह्या साईडला जाऊया. सो आता या साईडला एक नवीन सेक्शन आहे. हा बघूया काय आहे. सो इकडे क्रिसमस होता त्याच्यामुळे हे डेकोरेशन आहे. आणि शार्कचे दात खूप डेंजर असतात. सो इथे ठेवलेले आहेत. हा टर्टल आहे जो झाडावर बसलेला आहे. सो हा सेक्शन आहे द लिव्हिंग गॅलरी. सो चला आता आपण याच्यामध्ये जाऊया आणि बघूया इकडे काय काय गोष्टी आहेत. हा आहे रेड रॉक क्रॅब सेक्शन. बट इकडे क्रॅब दिसत नाहीये, फिश दिसतात. हो, क्रॅब इज हिअर. हिअर टोस्टर कोरल. हे खूप डीप समुद्रात ज्या पद्धतीच्या वनस्पती भेटतात त्या आहेत, ज्या आपल्याला युजली नॉर्मल ठिकाणी किंवा नॉर्मल समुद्रामध्ये बाहेरच्या साईडला बघायला भेटत नाहीत. त्यासाठी अगदी डीप समुद्रात गेल्यानंतरच या बघायला भेटतात त्या आहेत. ऑक्टोपसचे टेंटिकल्स बघा कसे आहे. तो पूर्ण चिटकून बसला आहे असं वाटतंय. ओ माय गॉड. आणि ह्याच्यामध्ये आहे विडेसी ड्रॅगन. तर तो बघा ड्रॅगन सारखा दिसणारा फिश. कलरफुल फिश. आता आपण या सेक्शन मध्ये जाऊया. आणि किती छान असं बनवलेलं आहे बघा. पूर्ण असं दगडांचा फील आहे, समुद्र ठिकाणी समुद्राचा फील आहे. ग्रेन लगुना कुठे आहे बघूया. Oh, look at that. He's there. Oh my God, look at his eyes. Woohoo! He's sleeping. सो याला बघून मी आता सॉलिड घाबरले. मला असं वाटलं की रिअल वाला बाहेरच येऊन बसलेला आहे. खूप रिअलिस्टिक फील दिला ह्या लोकांनी. हे बघा किती सुंदर बनवलंय. Ooh. Ew. Oh, it's a turtle. सो हे सेंट्रल एशियन टर्टल आहे. सो हा ॲक्सोलॉटल. सो असा दिसतो. सात मधून आपण बघूया त्यांचं झाल्यानंतर. सो इथे आहे ड्रॅगन. सो हा बघा ड्रॅगन. चला झोपले आहेत बिचारे सगळे.
सो इथे ह्या लोकांनी असं ठेवलेलं आहे की आपल्याला जर त्या फिशला हात लावायचा असेल तर आपण लावू शकतो. तर बघा येत आहे. हे गेला. हे आऊ! आले आले साहेब आले साहेब आले साहेब आले साहेब आले साहेब आले आ! ऊ! हे ओ माय गॉड. सो आता त्या साईडून पण आपण बघून आलो आणि आता या साईडला जाऊया. हा वरती बघा किती छान असं त्यांनी बनवलेलं आहे. तुम्हाला मी एक स्कॅरी थिंग दाखवते. सो मी इथून स्टेअर वरून वर जात आहे आणि लिटरली मी घाबरले की काय आवाज येतोय तर तुम्ही ऐका. असं पूर्ण पाण्याचा आवाज येतोय जसं की काहीतरी ब्रेक झालेला आहे. सो त्या साईडला बघा हा ओपन पूल आहे जो आपण खाली टनेल मध्ये वगैरे बघतो. तिकडे सगळे शार्क वगैरे आहेत जे काही सगळे फिश आहेत. सो त्यांचा हा वरचा एरिया आहे आणि इथे ह्यांनी बोट सिस्टम ठेवली आहे. कोणाला ह्याच्यामध्ये शार्कच्या वरती राईड करायची असेल बोटची तर ती आहे बोट. त्याच्यातून आपण बोटिंग करू शकतो आणि ती बोट खालून काचेची आहे. सो आपण डायरेक्टली खाली बघितल्यानंतर शार्क आणि बाकीचे सगळे फिश बघायला भेटणार असं आहे. तर ते खूप छान आहे. पण रात्रीचं टायमिंग आहे त्याच्यामुळे बंद आहे. ती मॉर्निंगला फक्त असते. दिवसातून 2च राईड दिल्या जातात. सो ही आहे ती बोट त्याच्यामधून राईड दिली जाते आणि खाली बघा म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये ते सगळे खालचे फिश आपल्याला दिसणार. सो हा सेक्शन आहे पूर्ण जेली. सो चला आपण बघूया जेली सेक्शन. सो इकडे सगळ्या जेली आहे. जेलींचे डिफरंट डिफरंट प्रकार आहेत. सो हे आहेत मून जेलीज. सो आता खाली मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं की जेलीजला टच करण्याचा एक्सपिरियन्स होता. तर खूप भारी होता. जेलीज एकदम सॉफ्ट असतात आणि आपल्याला असं वाटतं की स्टिकी असेल पण स्टिकी नाहीये. अगदी वेलवेट सारखे असतात. सो खूप छान होता एक्सपिरियन्स. सो इथे पण आहे. वाव. हे आहेत ब्ल्यू बबलर्स. ह्या कशा आहेत ना जेलीज एकदम कलरफुल आहेत. हा एक वेगळ्याच प्रकारच्या जेली आहेत. ओ इथे रिअल मध्ये पाणी येते. तर इकडे एक वेगळीच गोष्ट आहे जी मी पण पहिल्यांदाच बघतीये. स्पेसिफिक सी नेटल. ते काय वेगळाच हा प्रकार आहे. तर इथे हा असा किड्स एरिया बनवलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी पण. सो ज्या काही aquarium मधल्या गोष्टी होत्या त्या बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.